पहलगाम हल्ल्यानंतर भारताने आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानची कोंडी करायला सुरुवात केली आहे। भारताकडनं कधीही आक्रमण होऊ शकतं या भीतीने पाकिस्तानची झोप उडाली आहे आणि पाकिस्तान किती आणि कसा घाबरला याचे 5 मोठे पुरावे आता एबीपी माझाच्या हाती लागले आहेत। एकीकडे पाकिस्तान अणुहल्ल्याची पोकळ धमकी देतोय, मात्र प्रत्यक्षात त्याची भंबेरी उडाली। आता हे 5 पुरावे कोणते आहेत ते आपण बघणार आहोत। त्यातला पुरावा पहिला आहे मध्यरात्री 2 वाजता त्यांनी घेतलेली पत्रकार परिषद। भारताकडून संभाव्य आक्रमणाने झोप उडालेल्या पाकिस्तान सरकारने सगळा देश झोपलेला असताना मध्यरात्री 2 वाजता पत्रकार परिषद घेतली। पाकिस्तानच कसा पीडित आहे हे दाखवण्याचा पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री अताउल्ला तरार यांनी प्रयत्न केला। भारत येत्या काळात असाच आक्रमण करेल अशी भीतीही त्यांनी बोलून दाखवली। त्यांची ही मध्यरात्रीची पळापळच दाखवते की पाकिस्तान किती घाबरलाय। पुरावा क्रमांक 2, पाकिस्तानी लष्कर प्रमुख आसिम मुनीर बेपत्ता झाले आहेत। ज्या लष्कराच्या भरवशावर पाकिस्तान भारताला पोकळ धमक्या देतोय त्याच लष्कराचा प्रमुख आसिम मुनीरच बेपत्ता झालाय। भारताच्या हल्ल्याच्या भीतीने तो कुठेतरी लपून बसलाय किंवा गायब झालाय याची कोणालाही माहिती नाहीये। याच मुनीरने पहलगाम हल्ल्याच्या 6 दिवस आधी भारताविरोधात गरळ ओकली होती। त्याचे कुटुंबीय आधीपासूनच परदेशात पळून गेले आहेत। पुरावा क्रमांक 3, सीमेवर पाकिस्तानच्या बाजूने शुकशुकाट। एबीपी नेटवर्कची टीम झिरो लाईनवर पोहोचली। आंतरराष्ट्रीय सीमेवरून बघितल्यास पाकिस्तानच्या बाजूने शुकशुकाट पाहायला मिळतोय। भारताकडून कारवाईच्या भीतीचं सावट स्पष्ट दिसतंय। पाकिस्तानच्या मशिदीतून अजानचा आवाजही ऐकू येत नाहीये। पुरावा क्रमांक 4, नियंत्रण रेषेवरच्या 28 दहशतवादी छावण्यांमधली पळापळ। भारत सरकारच्या अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार नियंत्रण रेषेजवळ जवळपास 28 दहशतवादी छावण्या आहेत। इथूनच काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवण्यासाठी दहशतवाद्यांना पाठवलं जातं। पण आता या दहशतवाद्यांना वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावपळ सुरू आहे। हाफिज सईद सारख्या दहशतवाद्याला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले। पुरावा क्रमांक 5, भारताला संयम बाळगण्याचा सल्ला द्यावा, पाक पंतप्रधानांची संयुक्त राष्ट्राला विनंती। मरियम नवाज सारखे नेते भारताला अणुबॉम्बची धमकी देत आहेत, पण त्याच पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ मात्र मदतीसाठी जगभरातल्या नेत्यांकडे हात पसरतायत। भारताला जबाबदारीने वागण्याचा आणि संयम बाळगण्याचा सल्ला द्यावा असं साकडं शहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्राच्या सरचिटणीसांना घातलेलं आहे। तर भारताकडून हवाई हल्ल्याची शक्यता गृहीत धरून पाकिस्तानने